अनियंत्रित ट्रकने मदरशासमोर उभ्या असलेल्या दोघांना चिरडले। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता बाळापूर पातूर रोडवरील सबस्टेशनजवळील अल-जामियातुल अरबिया उल महदुल इस्लामिया मदरसा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे आणि त्यामुळेच गुरु आणि मदरशाचे विद्यार्थी मदरशासमोर दुचाकीजवळ उभे असताना बाळापूर दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या RJ07 GB 7011 क्रमांकाच्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि गुरु व मदरशातील विद्यार्थ्यांना उभ्या असलेल्या ट्रकने धडक दिली। मदरशाच्या समोर विरुद्ध दिशेला समोरून येणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली। त्यात मदरशाचा विद्यार्थी मेहमूद खान जब्बार खान व 19 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला, तर गुरु मुफ्ती नसीम अहमद खान शफी अहमद खान वय 48 वर्ष राहणार अकोला यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कलम 304A 279 337 IPC 184 MV नुसार गुन्हा दाखल केला। कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कॅम्पसमध्ये दुःखाची लाट उसळली। आज अल-जामियातुल अरबिया उल महदुल इस्लामिया मदरसा येथे एका कार्यक्रमानिमित्त सर्वजण धार्मिक विधीमध्ये व्यस्त असताना ही घटना घडल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे। वेगावर नियंत्रण ठेवा। शहराची लोकसंख्या जशी जशी वाढत आहे तसे तसे शहराचा विस्तारही होत आहे। बाळापूर ते पातूर रस्त्यावर अनेक वस्त्या उभ्या राहिल्या आहेत, मात्र वडीलधारी मंडळी शहरात आल्यावर त्यांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही, कारण शहरात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी या मार्गावर ब्रेकर नसल्यामुळे मोठी वाहने आपल्या वाहनाचा वेग कमी करत नसल्याने शहरातील वाहनांचे नियंत्रण सुटून मोठे अपघात घडतात। त्यामुळे शहरातील अवजड रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। ब्रेकर व बायपास मार्गाची मागणी। पातूरहून बाळापूरकडे येताना अकोला नाक्यापासून 3 ते 4 किलोमीटरपर्यंतचा हा मार्ग सत्र न्यायालय, उपकेंद्रीय कार्यालये व वस्तींनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे अवजड वाहनांना शहरातून एकच मार्ग लागतो आणि तोही शहरात प्रवेश करण्यासाठी। प्रस्तावित मार्गावर स्पीड ब्रेकरची मागणी नागरिकांकडून होत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।